आज तर पावसाने थैमान घातलेला आहे. आजचं वातावरण नाही आयडियल इथे हा लुकआउट पॉइंट बघण्यासाठी. ज्या ठिकाणी लास्ट टाइम पावसाळ्यात आलेलो कोण कुत्रा नव्हतं, आज गाड्याच. वेदर तर खूप छान होतं. मस्त आम्ही सनसेट बघितला इथे. जबरदस्त सनसेट बसून चहा प्यायलो, घरून घेऊन आलेलो आम्ही. छान फोटोज वगैरे काढलेत. एखादी जागा सुंदर कशामुळे होते? तिकडच्या लोकांमुळे, वस्तीमुळे, खाद्य संस्कृतीमुळे, निसर्गामुळे आणि तिकडच्या वातावरणामुळे. वातावरणाचा एखाद्या जागेवर खूप फरक पडतो. अशीच एक जागा ब्रिस्बेनमध्ये आहे, ती म्हणजे माउंट टॅम्बोरिन. ही जागा अगदी आपल्या भारतातल्या महाबळेश्वरसारखी आहे. प्रत्येक ऋतूत ही जागा वेगळी दिसते आणि आम्ही या जागेच्या प्रेमात पडलो आहोत. आणि आम्ही तुम्हाला या जागेचे 2 रूप दाखवणार आहोत. एक म्हणजे पावसाळी, जेव्हा धुक्यांमध्ये काहीही दिसत नाही, आणि दुसरं म्हणजे उन्हाळी, जिथे काही लुकआउट पॉइंट्स आहेत, जिकडे जाऊन आपल्याला ब्रिस्बेनचा अख्खा छान नजारा दिसतो. चला तर मग जाऊया. आम्ही आहोत सहप्रवासी. सो लास्ट व्हिडिओमध्ये जसं आम्ही प्रॉमिस केलेलं की पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी होणार आहे. सो ते करायला आम्ही पोचलो थंडरबर्ड पार्कमध्ये. तिथे आम्ही कॅनियन फ्लायर झिपलाईन टूर केली. ही ऑलमोस्ट एक 2 ते 3 तासांचा एक गाईडेड एक्सपिरियन्स आहे, ज्यात आपल्याला 7 मॅसिव्ह झिपलायनिंग करण्याची ऑपॉर्च्युनिटी मिळते. आता हे ऑस्ट्रेलियाचं लार्जेस्ट गायडेड झिप लायनिंग टूर आहे, विच गोज अप टू 70 km/h अँड अप टू 70 meters हाय. सो तिथे पोचल्यावर एक सेफ्टी ब्रीफिंग होते, ज्यात ते काही इन्स्ट्रक्शन्स देतात त्यांचे इन्स्ट्रक्टर्स. सो ते करून झाल्यावर एक छोटा ट्रायल झिपलायनिंग करायचा असतो, ज्यात ती लोकं सांगतात की कसं पॉस्चर वगैरे असलं पाहिजे. आणि ते सगळं झाल्यावर वी स्टार्ट विथ आर ॲक्च्युअल झिपलाईन. आणि हे झिपलायनिंग करताना वी गेट टू सी सम गॉर्जियस व्ह्यूज ऑफ द सीडर क्रीक कॅनियन. नाव दिस गोज विदाउट सेईंग की ही एक पेड ॲक्टिव्हिटी आहे आणि ह्यांच्या वेबसाईटवरून तुम्ही तुमची तिकीट्स बुक करू शकता आणि एक प्रिफर्ड टाईम स्लॉट चूज करणंसुद्धा ऑप्शन आहे. सो विचेवर टाईम बेस्ट सूट्स यू, तुम्ही ते करू शकता. आम्ही सकाळी 9चा स्लॉट घेतलेला आणि अराऊंड आम्हाला 2 ते 3 तास लागले हे सगळं फिनिश करायला. How are you feeling? Nice. हॅलो, आम्ही आलेलो आहोत परत कारमध्ये, कारण की बाहेर खूप जास्त पाऊस पडतोय. सो इथे माउंट टॅम्बोरिनमध्ये फॉर ऑल द अड्रेलिन जंकीज इकडे एक प्लेस आहे, ट्री टॉप चॅलेंज करून. सो इथे लहानांपासून मोठ्यांसाठी खूप ॲक्टिव्हिटीज आहेत. हे आम्ही फर्स्ट टाईम करतोय. सो आमचं 9 o'clockचं बुकिंग होतं आणि आम्ही झिप लाईन केलं. सो देवर 7 झिप लाईन्स आणि एका पाठोपाठ एक होते. फक्त मध्ये थोडंसं वी हॅड टू वॉक, बट अदरवाईज वी वर कंटिन्युअसली झिप लाईनिंग. 2 तास लागले पूर्ण आम्हाला ते कम्प्लीट करायला. आता ऑलमोस्ट 12 वाजलेत. आजची सेकंड ॲक्टिव्हिटी आपली आहे ग्लो वर्म केव्स, बट ती करायच्या आधी आम्ही लंच करणार आहोत. आणि इकडे माउंट टॅम्बोरिनमध्ये आमचं एक फेवरेट रेस्टॉरंट आहे, जिथे जाऊन आम्ही बर्गर खातो एव्हरी टाईम, चिकन बर्गर. सो आम्ही तिथे जाणार आहोत, लंच करणार आहोत अँड देन विल टेक यू टू आवर नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. ओके, सो माउंट टॅम्बोरिनच्या मेन एरियामध्ये पोचल्यावर जे नजारे दिसलेत आम्हाला एकदम भारी. थंडी होती, धुकं खाली उतरलेली आणि ओव्हरऑल राज मूवीवाला फील येत होता. इथे नेहमी पार्किंगचे वांदे असतात, जे ह्यावेळी सुद्धा झालेत, बट आम्हाला ह्या एरियामध्ये वॉक करायला खूप आवडतं. सो आम्ही एका ठिकाणी कार पार्क केली आणि मग पायी निघालो. सो हे आमचं इकडचं फेवरेट रेस्टॉरंट आहे. आम्ही जेव्हा माउंट टॅम्बोरिनला येतो आम्ही इथेच जेवतो.
ओके, सो आम्ही रेस्टॉरंटमध्ये आलो आहे आता. सो वीव कम टू दिस प्लेस, द गार्डन बिस्ट्रो कॅफे. ही आमची फेवरेट प्लेस आहे आणि मी ऑर्डर केला आहे सदर्न फ्राईड चिकन बर्गर आणि मी ऑर्डर केलेला आहे ग्रिल्ड बॅरामंडी. बॅरामंडी इकडची एक फेमस फिश आहे. आणि ऑफकोर्स गार्लिक ब्रेड. जे मग अशी म्हटलेलं मी की सेकंड प्लेस एक आहे इथे जे तुम्ही एक्सप्लोअर करू शकता, ती म्हणजे रेन फॉरेस्ट वॉक. अँड इट्स ऑलमोस्ट अ 1.5 hour टूर दॅट यू डू. इट्स अ वॉकिंग टूर ॲक्च्युली 1 hour. हां, टूर म्हणजे यू हॅव टू वॉक थ्रू रेन फॉरेस्ट. त्यांनी वॉकिंग ट्रॅक्स केलेले आहेत. इट्स अ पेड ॲक्टिव्हिटी, इट्स नॉट फ्री अँड फॉर ऑल एज ग्रुप्स. लाईक वी गॉन, आमचे पेरेंट्स पण तिकडे गेलेले आहेत. सो कम्फर्टेबली त्यांना चालायला सिटिंग प्लेस पण आहे. सो रेस्ट स्टॉप्ससुद्धा मध्ये जर घ्यायला हवे असतील तर. आणि इट्स ब्युटिफुल टू जस्ट हॅव एक्सपिरियन्स ऑल ऑफ दॅट वॉक थ्रू द रेन फॉरेस्ट. आणि सो या, दॅट्स द सेकंड स्पॉट विच यू शुड नॉट मिस इफ यू आर कमिंग टू माउंट टॅम्बरिन. ओके, वी आर बॅक इन द कार अगेन. आणि खूप पाऊस अचानक वाढला, सो आम्ही जास्त शूट नाही करू शकलो. आता आम्ही जातो आहे ग्लो वर्म केव्जला. सो तिथे आम्ही बुकिंग केली आहे. 2:20ची आमची बुकिंग आहे. तिकडे 30 मिनिट्सची ती टूर असते. दिस इज द फर्स्ट टाईम वी आर डुईंग दॅट. आम्ही एव्हरी टाईम तिकडे जातो ॲक्च्युली, बट ते नेहमी सोल्ड आउट असतं बिकॉज आय थिंक दे टेक व्हेरी लिमिटेड पीपल. आणि ही जी ग्लोवम केव ॲक्टिव्हिटी आहे ती सीडर क्रीक फॉल्स वायनरी जी आहे तिथे होते. हा एरिया जो आहे पूर्ण सीडर क्रीक वायनरीचा खूप सुंदर आहे. इथेसुद्धा धुकं दिसतात पूर्ण खाली असे. ॲम्पल पार्किंग आहे इकडे आमच्या पाठी पण आता इथे बघू शकता तुम्ही. सो नॉट अ प्रॉब्लेम. वाईन टेस्टिंग करू शकता, वाईन घेऊन जाऊ शकता आणि ग्लोवम केव ॲक्टिव्हिटीसुद्धा करू शकता. बॅक इन द कार आम्ही ग्लो वर्म केव टूर करून आलो आहोत. साधारण अर्धा तास लागला ती अख्खी टूर करायला. बट अनफॉर्च्युनेटली तिथे फोन्स, कॅमेरा काही अलाउड नाही आहे. यू आर नॉट सपोज टू रेकॉर्ड एनिथिंग. कारण इकडे जे पर्टिक्युलर ग्लोवर्म्स आहेत ते एंडेंजर्ड स्पीशीज आहेत. सो हे त्यांचं प्रिझर्वेशन काइंड ऑफ आहे. सो दे स्टार्टेड, आय थिंक शी वॉज टेलिंग अस 20 years बॅक, जेव्हा त्यांनी साधारण 300 ग्लोवर्म्स आणून इथे ठेवलेले आणि आता त्यांचे अराउंड 3,000-4,000 झालेले आहेत. सो गुड ऑन देम. सो या, आता आम्ही जातो आहे आमच्या एका फेवरेट लुकआउट पॉईंटवरती. बट वी डोंट नो तिथून आता कसं दिसेल बिकॉज इट्स बीन रेनिंग. म्हणजे एवढं पाऊस पडतोय की बरेचसे म्हणजे चांगलं तर आहे वातावरण, बट काही लुकआउटच्या स्पॉट्सला छत्री घेऊन जावी लागते आणि इट्स नॉट फन. आणि हा जो लुकआउट पॉइंट आहे ह्या लुकआउट पॉइंटला मिनिमम रेन, फक्त फॉग आणि थोडी सनलाईट, तेव्हा व्ह्यू खूप छान दिसतो. आणि जर ते नाही करता आलं तर आपण कदाचित नंतर परत येऊ, कारण ठीक आहे जास्त लांब नाहीये. आणि तेव्हा दोन्ही वातावरणातला जो फरक आहे तो तुम्हाला नक्की दिसेल. आणखी पण आम्ही प्लॅन केला ऍक्च्युली. ते कर्टिस फॉल्स म्हणून एक आहे जे खूप फेमस आहे. इट्स अ वॉटरफॉल. बट आजचं वेदरच्या हिशोबाने आम्ही ते सध्या ड्रॉप करतोय कारण तिकडे जाण्याचा रस्ता थोडंसं असं वर खाली आणि थोडं स्लिपरी असण्याची शक्यता आहे. सो वी आर स्किपिंग दॅट फॉर टुडे. सो नाव लेट्स फर्स्ट गो टू दॅट अदर लुकआउट पॉइंट. द हँग ग्लायडिंग लुकआउट पॉइंट. हा व्ह्यू ॲक्च्युली बघण्यासारखा आहे बाहेर जाऊन पावसामध्ये. सो बघूया कसा दिसतो. तर ती आहे आमची गाडी आणि हा आहे तो लुकआउट पॉइंट. आणि ते एवढा वारा आहे आजचं वातावरण नाही आयडियल इथे. हा लुकआउट पॉइंट बघण्यासाठी आहे सुंदर, पण मरणाची थंडी आहे. आम्ही आमच्या आधी जेव्हा आम्ही इथे आलेलो आणि पाऊस नव्हता, एवढं फॉगी नव्हतं, खूप सुंदर दिसत, खूप सुंदर फोटोज पण येतात. आणि ऍक्च्युली लोक इथे पिकनिक वगैरे सुद्धा करतात. थोडं स्लोप आहे, बट यू कॅन जस्ट पुट अ मॅट्रेस और समथिंग अँड जस्ट मॅट और समथिंग अँड डू अ नाईस पिकनिक. इथे अरे हे पण होतात काय प्री वेडिंग शूट. चला
ओके, बॅक इन द कार अगेन. अनफॉर्च्युनेटली खूप वारा आहे. हे ब्रिस्बेन आहे असं वाटतच नाही आहे, कारण ब्रिस्बेन इज सनशाईन स्टेट. आय डोंट थिंक वी आर गोइंग टू गो टू कर्टिस फॉल्स ऑल्सो. आमचा प्लॅन होता तिथे जाण्याचा, बट वेदर कंडिशन्समुळे आय डोंट थिंक वी कॅन गो देअर नाव. या आय थिंक आपण परत येऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. तेव्हा जेव्हा सनी असेल तेव्हा ऍक्च्युली तो फरक जाणवेल आपल्याला दोन्ही वातावरणाचा. सो इथे दोन्ही टाइम चांगलंच वाटतं माउंट टॅम्बोरिनला. फक्त आज थोडा एक्स्ट्रा पाऊस आहे, नाहीतर फॉगी असल्यावरती तर धमालच येते. खूप सुंदर दिसतं ते. बट मे बी होपफुली विल ट्राय अँड कम नेक्स्ट टाइम टू गेट सम गुड शॉट्स फ्रॉम आवर कॅमेरा. आणि आम्ही परत आलो. डिफरन्स बघताय क्लिअर स्कायजमध्ये आज किती सुंदर दिसतंय. सो आज आम्ही स्टार्ट केलं कर्टिस फॉल्स पासून, जे लास्ट टाइम आपण स्किप केलेलं. सो चला तर मग वॉटरफॉल बघूया. Turn left, then you will arrive at your destination. बरं. सो आम्ही कर्टिस फॉलचा वॉक करून आलेले आहोत आणि ओव्हरऑल वॉक एक 30 मिनिट्स लागतात. सरळ रोड नाही आहे, जंगलातून काइंड ऑफ थोडंसं रेन फॉरेस्ट टाईप वॉक आहे ती थोडीशी. बट एवढी मेहनत करून तिथे पोचल्यावरती जो व्ह्यू दिसतो तो म्हणजे जबरदस्त मस्त आहे एकदम. आणि लकीली आम्हाला वेदर खूप आज चांगलं मिळालं. आम्ही ॲक्च्युली बघूनच आलेलो, सो तिकडे जायला आम्हाला थोडंसं ते इझी गेलं. बट वी वर वरीड की जर पाऊस नाही आहे तर पाणी नसेल वॉटरफॉलला. बट लकीली पाणी होतं. हां, इट वॉज अ गुड व्ह्यू. सो आता ते आमचं झालेलं आहे आणि त्याची एक स्टोरी आहे. आम्ही फोटो लावू ॲक्च्युली फुल स्टोरीचा. बट कर्टिस नाव हे का पडलं आहे हे सांगेल. ॲक्च्युली ते जो वॉटरफॉल होता तो कर्टिस नावाची एक फॅमिली आहे, त्यांच्या नावानंतर त्याचं नेमिंग झालेलं आहे. म्हणजे ती जी फॅमिली होती त्यांना तिथे एक मिल बांधायची होती. त्या वॉटरफॉलचा वापर करून त्यांना पॉवर जनरेट करायची होती. पण कसं आहे की तो जो अख्खा वॉटरफॉल आहे तो जर पाऊस नाही पडला तर ड्राय पडून जातो. त्याच्यामुळे ते झालं नाही आणि त्यांनी जी व्हील बनवलेली ती त्यांनी तिथेच ठेवली आणि आता हल्लीच वाटतं त्यांनी ती काढली इकडनं. सो अशा प्रकारे कर्टिस फॉल्स हे नाव पडलं. बट खूप छान आहे. माउंट टॅम्बोरिनला आल्यावरती हा स्पॉट एक असा आहे जो मिस नाहीच केला पाहिजे. फार वेळ नाही लागत तो वॉक करायला. पटकन जाऊन एक छान तिकडे बघू शकतो. तिकडे प्लॅटिपस पण दिसतात. जर तुम्ही लकी असाल तर कधी कधी प्लॅटिपस सुद्धा दिसतात. आज आम्हाला वॉलबी दिसला तिथे वॉक करताना, विच वॉज व्हेरी अनएक्सपेक्टेड. आणि फर्स्ट टाइम आम्हाला फर्स्ट टाइम ॲक्च्युली वॉक करताना वॉलबी दिसला. सो ती सुद्धा आम्ही काही शॉर्ट्स टाकू वॉलबीजचे. आणि बस आता आम्ही निघतोय इथून. अँड नाव आता आम्ही चाललेलो आहोत येस मेन लुकआउट हायलाइट ऑफ द व्हिडिओ. येस, जो ग्लायडिंग पॉइंट आहे इथे, तिकडनं व्ह्यू जो आहे तो खूप कमालचा आहे. सो लेट्स गो. आज ऊन आहे, फुल सनी वेदर आहे. तर कसं दिसतं आहे. आणि आम्ही आधीचे क्लिप्स टाकू आमचे, जे लास्ट टाइम आम्ही आलेलो. फुल धुकं, फुल कवर्ड होतं, काहीच दिसत नव्हतं. पार्किंग फुल होती. आज पार्किंग आहे, पण आम्हाला तिथे आज पार्क नाही करायचं आहे. आम्ही जस्ट हे डिफरन्स बघण्यासाठी इथे आज आलेलो. पण अदरवाईज आम्ही आता त्या लुकआउट पॉईंटलाच चाललोय. बट वी थॉट आपण थोडंसं डिटोर करू आणि हे बघून जाऊ. In 600 meters, your destination will be on the right. आज वेदर चांगला आहे. तर जो मेन लुकआउट पॉइंट आहे तिथे गर्दी आहे, फुल रेड आहे. हो, सो आज पार्किंग काय खरं नाही पार्किंगचं. पार्किंग मध्ये आपण तो चहाचा वगैरे जो प्लॅन केलेला बघ, लोकांनी इथपर्यंत गाड्या लावलेल्या आहेत. काय खरं नाही. ज्या ठिकाणी लास्ट टाइम पावसाळ्यात आलेलो कुत्रं नव्हतं. आज गाड्याच. कसं वाटतंय? मला थंडी वाजते. आता झालं तर सनसेट ऑलमोस्ट झालेला आहे. मस्त आम्ही सनसेट बघितला इथे. जबरदस्त सनसेट, जबरदस्त.
चहा प्यायलो, घरून हो. घेऊन आलेलो आम्ही. छान फोटोज वगैरे काढलेत. सो हा होता आमचा माउंट टॅम्बोरिनचा व्लॉग. वी होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. आणि ही आमची तर फेवरेट प्लेस आहे. आम्ही इथे सारखे सारखे येत असतो. आणि आज परत इथे येण्याचा अजेंडा हाच होता की लास्ट टाईम जेव्हा आम्ही आलेलो होतो ते खूप पाऊस होतं, खूप धुकं होतं आणि आज सनी दिवस होता. सो आम्हाला ते ट्रान्झिशन दाखवायचं होतं, डिफरन्स दाखवायचा होता की धुकं असताना कसं दिसतं आणि आज सनी. आजचा आमचा अजेंडा फक्त होता इकडे छान सनसेटला येऊन तो लुकआउट पॉईंट. बट वी थॉट वेळ होता सो आम्ही कर्टिस फॉल्सला पण गेलो आणि आता इथे आम्ही सनसेट येऊन बघितला, मस्त बसून चहा प्यायलो आणि आता आम्ही निघतोय. येस. सो आम्ही वी होप तुम्हाला खरंच आवडलं असेल कारण आम्ही 2 ट्रिप्स केल्या तिथे. हो. सो डू लेट अस नो तुम्हाला कुठला सीझन मधलं हे आवडलं, सनी की पावसाळ्यातलं. सो हा होता आमचा माउंट टॅम्बोरिनचा व्लॉग. आम्ही तुम्हाला 2 ग्रुप दाखवले. आय होप तुम्हाला ते आवडले असतील. आणि बाय द वे आम्ही रस्त्याच्या मध्ये नाही आहोत. इथे डेडिकेटेड पार्किंग स्पॉट आहे. इथे जो लुकआउट पॉईंट आहे त्याच्या बाजूला त्यांनी खूप पार्किंग स्पेस करून ठेवलेली आहे आणि आम्ही तिथे उभे आहोत आणि तिथे रेकॉर्डिंग करतोय. आणि आता गाड्या निघतायत सो त्याचं Yes. सनसेट झालं सगळी निघतात आता. सो आम्ही जस्ट थॉट की इथे थांबून आपण पटकन एंड करू अँड देन Yes. वी लीव. सो आम्ही रूल्स फॉलो करतो, रोड सेफ्टी अँड ऑल. लेट्स गो.